नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण हॉटेल स्टाईल छोले मसाला बनवणार आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीने. आणि हे बघा, छोले रात्रभर पाण्यात भिजाय ठेवलेले असे मस्त भिजलेले आहेत. आणि मी कुकरला एक शिट्टी करून घेणार आहे त्याची, आणि टिफिनसाठी बनवते. एकदम झटपट रेसिपी आहे अशी. इथे 2 मीडियम साईजचे कांदे आहेत ना, भाजून घेणार आहे चांगले तेलामध्ये परतून. चांगला परतून घ्यायचा कांदा. जास्त मसाले पण नाही वापरणार आपण, एकदम घरगुतीच मसाल्यामध्ये बनवणार आहे. इथे लसूण आणि अद्रक घेतले थोडंसं, ते पण चांगलं तेलात भाजून घ्यायचं. चांगला मसाला भाजला ना मग वाटण छान होतं. करून बघा एकदा अशी छोले मसाला रेसिपी. आणि इथे टोमॅटो घेतले मीडियम साईजचा, ते पण चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये. चांगलं भाजलं की आपण वाटण करून घेणार आहे बघा. छोले मसाला, चना मसाला, मस्त भाज्या होतात त्याच्या. आणि चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. चना मसाला काही ते तेल टाकून आहे ना, थोडंसं जिरं टाकलं आणि खडे मसाले टाकणार याच्यामध्ये. तेलात परतून घ्यायचं चांगलं ते परतलं की लगेचच आपण हे तयार केलेलं वाटण पण टाकून घ्यायचं त्याच्यात. चांगलं परतायचं तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत. आणि मस्त अशी दाटसर भाजी होते याची पण, छोले मसाल्याची. चांगला मसाला परतून घेतला की जास्त आपण काही मसाले पण ह्याला वापरले नाहीत. छोले मसाला वगैरे काहीच नाही आहे, आपलं घरगुती आहे तेच. हळद थोडीशी आणि तिखट टाकले. हे घरगुतीच आपलं तिखट आहे. घाटी मसाला, थोडीशी धना पावडर आणि थोडासा हिंग टाकलं. हे सगळं तेलात. सकाळचे खूप काय गडबड असते, पटपट बनवलेली, तरी पण छान झालेली. थोडासा परतून घेऊया मसाला, आपण झाकून ठेवू. तरी बघा तेल सुटायला लागले भाजीला आपल्या मसाल्याला. कढीपत्ता टाकायचा विसरले, नंतर टाकला. तो पण चांगला तेलात परतून घेऊया. परत चांगला मसाला आणि एकदा परतून घ्यायचा तेलामध्ये. आता मस्त तेल सुटले. हे छान आपण त्याच्यामध्ये छोले टाकून घेऊया. कुकरला ना एक शिट्टी करून घेतली याची, शिजायला वेळ लागेल म्हटलं. आणि आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत. खूप छान भाजी होती अशी. काहीच नाही टाकलं त्याला, फक्त मी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण बस एवढंच वाटण केलं. आणि आपलं घरगुती मसाला टाकला ह्याच्यामध्ये, तिखट, मीठ, धना पावडर वगैरे. तरी पण मस्त भाजी झालेली एकदम. आता आपण ह्याला कढई येईपर्यंत झाकून ठेवणार. चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यात. कढई येईपर्यंत झाकून ठेवूया आपण. कडक आलेला आहे. आणि छोले पण छान शिजलेले आहेत आपले बघा. कशी वाटली तुम्हाला छोले मसाला रेसिपी हॉटेल स्टाईल? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपण भाजी सर्व करूया. बघा मस्त छान झालेली, कलर पण खूप छान आलेला. कशी वाटली रेसिपी? धन्यवाद.